पुण्यात भाजप विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील वाद शिगेला। अमोल बालवडकरांच्या पाठोपाठ दादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचाही विकास निधी शून्यावर। चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्यासाठी सुहास टिंगरेंना त्यांनी दिला होता प्रस्ताव। भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार। बालवडकरांची वर्तणूक अहंकारी, भाजपकडून नाराजी व्यक्त, तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये नाराजी। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दुपारी तातडीची बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली। बैठकीसंदर्भात आता पुढील भूमिकेबाबत चर्चा होणार। मंत्री चंद्रकांत पाटलांना निधी गोठवण्यापर्यंत राग, त्यांच्या कामात काही गौडबंगाल आहे का? सुनील टिंगरेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल, तर न्यायासाठी टिंगरेंची कोर्टात जाण्याचीही तयारी। नागपुरात आज भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळेंसह इतर आमदार आणि पदाधिकारी इथे उपस्थित राहणार। पुण्यात आज काँग्रेसकडून रोजगार न्याय यात्रा काढण्यात येणार। पुणे महापालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा निघणार असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यामध्ये सहभागी होणार। प्रलंबित नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांसाठी ही यात्रा निघणार। पुण्यातील कार्यक्रमाआधी राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर। कार्यक्रम फक्त मुलींसाठी का घेतला जातो याचं व्हिडिओतनं उत्तर, तर समाजामध्ये मुलींना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, मुलींची काय मतं आहेत याची देखील उत्तरं। देशातील प्रत्येकाला स्वतःचं सत्य शोधण्याचा अधिकार, राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान आरएसएसनं 150 कोटी लोकांचं सत्य आपल्याला माहीत असल्याचं ठरवून टाकलंय। महात्मा गांधींच्या विचारांचा संदर्भ देताना राहुल गांधींची संघाच्या विचारसरणीवर टीका। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतनं विद्यार्थिनींनाच बोलवलं जाणार। राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमावर फडणवीसांची टीका। तर राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून भाजप घाबरलाय। वडेट्टीवारांचा आरोप, आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी मात्र शाखा सुरू केल्या। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्र सचिवांसोबत 3री उच्चस्तरीय बैठक संपन्न। देशाच्या भविष्याची दिशा ठरवताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचंही मोदींचं आवाहन, तर डेटा ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा प्रभावी वापर सुरू असल्याची सुद्धा माहिती। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य, सच्चिदानंद सिंग यांचा गंभीर आरोप, तर सच्चिदानंद सिंग यांच्याकडून सुनेत्रा पवार तटकरेंना रिमाइंडर नोटीस। राष्ट्रवादीचं कामकाज नियमानुसारच चालतं, प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। अस्वस्थ असणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिलं जाईल, पक्षांतर्गत निर्णय, अध्यक्षांची निवड आणि नोटिसांवर पटेलांची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार। 2 सप्टेंबरला शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार। ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार। दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार। धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपात जातील, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा। संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतनं पत्र। महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांचं शहांना पत्र। सहकारी बँकेची मालमत्ता MUCFDC मार्फत ताब्यात घेण्यात आली, तर हा महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला, राऊतांची टीका। मित्रपक्ष निधी वाटपामध्ये दुजाभाव करतात, नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य, तर वर्षभरात DPDCचा 1 रुपयाही निधी मिळाला नाही, आमदार भोंडेकरांची खदखद, तर आमदारांवर अन्याय करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही, उद्योगमंत्री उदय सामंतांकडून निधीचाही शब्द। शिवसेनेची वाटचाल पदासाठी नाही तर जनतेसाठी आहे, विकास गोगावलेंची प्रतिक्रिया, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं, भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंचे वक्तव्य। रवी चव्हाण यांचा खरा लाभार्थी वैभव नाईक। दरम्यान निलेश राणे यांची ट्विट करत जहरी टीका, माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही, हा 2026चा सर्वात मोठा विनोद, अशी पोस्ट करत राणेंचा हल्लाबोल। मशाल चिन्हावर निवडून आलात आणि भाजपात प्रवेश केला हे दुर्दैवी, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांची टीका, तर धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील ठाकरे सेनेच्या 9 तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपात प्रवेश।